छत्रपती शंभूराज उपाख्य शंभूवर्मन त्यांच्या बुधभूषणच्या दुसऱ्या अध्यायातील 5व्या श्लोकामध्ये आपल्याला समजून सांगतायत की राजानं कसं असलं पाहिजे, राजामध्ये कोणते गुण असले पाहिजे. पहिल्या 3 श्लोकामध्येही काही गुण पाहिले, आता पण आपण काही गुण पाहणार आहोत. हा श्लोक असा आहे: पराभियोग प्रसहो दृष्ट सर्व प्रतिक्रिया पराछिद्रानुपेक्षिच्च संदे विग्रह तत्ववितः. पराभियोग प्रसहो म्हणजे परकीय लोकाचा जर योग झाला, जर त्यांचं जर आक्रमण झालं, तर त्याचा मुकाबला करायला, त्याला टक्कर द्यायला तो कसा पाहिजे, सक्षम पाहिजे. दृष्ट्य सर्व प्रतिक्रिया, अशा आक्रमणाला, अशा कुठल्याही प्रकारचं, आर्थिक असेल, राजकीय असेल किंवा मैदानातलं युद्धाचं असेल, अशा सर्व प्रकारच्या अतिक्रमणाला, आक्रमणाला तोंड देण्यासाठी तो कसा असला पाहिजे, सक्षम असला पाहिजे. नाहीतर मग लोक येतील, हल्ला करतील, राज्य आपलं ताब्यात घेऊन जातील. पराछिद्रानुपेक्षी म्हणजे ते दुसरे लोक, त्यांचे छिद्र, त्यांचे लूप होल आहेत, त्यांच्या ज्या काही विकनेसेस आहेत, ह्या विकनेसेस त्याला माहिती असल्या पाहिजेत. कारण त्याचा फायदा घेऊन त्यांना आपल्याला आपल्या कह्यामध्ये ठेवता येतं, आपल्या नियंत्रणात ठेवता येतं. अन्यथा ते मुजोर होतात. संधी विग्रह तत्ववित, संधी करायला, समजा युद्ध झालं तर संधी करायचा किंवा विग्रह करायचा किंवा युद्ध करायचं, अशा दोन्ही प्रकारच्या कामामध्ये तो निपुण असला पाहिजे. बैठकीला बसले आणि मग असं म्हणतात की आपला देश अनेकदा युद्धात जिंकतो आणि तहात हारतो. जिंकणारा देश हा सहसा तहात हरतच असतो, कारण सगळे त्याला माघार घ्यायला लागतात. अगदी त्या पद्धतीनं त्याला संधी करता आली पाहिजे, विग्रह करता आला पाहिजे. संधी विग्रह करता येणं हे कौशल्य त्याच्यामध्ये असलं पाहिजे, तर तो राजा व्हायला पात्र आहे, अन्यथा नाही. एकंदरीत आपल्या राज्याचं संरक्षण करण्यासाठी जो सक्षम आहे, परकीय आक्रमणापासून, त्याचबरोबर दुसऱ्याकडून होणाऱ्या संभावित हल्ल्याची सुद्धा तयारी करण्यासाठी तो सक्षम असला पाहिजे. आणि अलायन्स करायला, आघाड्या करायला आणि त्यामध्ये संधी करायला, विग्रह करायला सक्षम असला पाहिजे, असं महाराज या श्लोकात आपल्याला सांगतात. हा राजाचा लक्षण सांगणारा 5वा श्लोक होता. थांबूया, भेटूया पुढच्या श्लोकामध्ये. लाईक, फॉलो, शेअर करा. शंभूराजेचा बुधभूषण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. अशा श्लोकातून आपल्याला लक्षात येतं की महाराज सुद्धा किती प्रभावी होते. कशा पद्धतीनं परायोग प्रसव, दुसऱ्यांना आक्रमण केलेलं, औरंगजेबाचं आक्रमण महाराजांनी परतून लावलं, पोर्तुगीजांचं आक्रमण महाराजांनी परतून लावलं, आपल्याच विरोधात बंडाळी करणाऱ्या लोकांचाही त्यांनी बंदोबस्त केला. एवढंच नाही तर औरंगजेब बादशहाचा वीक पॉईंट, त्याचा मुलगा शहजादा अकबर, ह्या त्याचा वीक पॉईंट पकडून महाराजांनी त्याला स्वतः आश्रय दिला. अनेक इतर सेनापतींसोबत मैत्री केली, एक मजबूत आघाडी तयार केली आणि आयुष्यभर काय केला, औरंगजेबाच्या सैन्याचा प्रतिकार केला. महाराजांचा हा श्लोक त्यांच्या जीवनाला अतिशय चपकलपणे, प्रभावीपणे लागू होताना दिसतो. थांबूया. जय शहाजी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज.